नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपण जाणताच की विविध सामाजिक विषय घेऊन, काही ज्वलंत विषय घेऊन आम्ही आपल्यासमोर येत असतो. त्या विषयांना वाचा फोडण्यासाठी, त्या विषयांवर बोलण्यासाठी आणि त्यातून काही चांगला मार्ग निघतो का हे बघण्यासाठी, त्याची उत्तरं देण्यासाठी तज्ज्ञांनाही आमंत्रित करत असतो. आजचा आपला असाच ज्वलंत विषय नव्हे, पेटणारा विषय आहे, तो म्हणजे पाणी. पाणी हेच जीवन, हेच आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे. आणि पाणी हा विषय संपूर्णपणे बोलण्यासाठी आज आपण इथे आमंत्रित केलं आहे हेमा देशपांडे सुकळीकर यांना. हेमा देशपांडे सुकळीकर प्रादेशिक अधिकारी आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नागपूर इथे सध्या त्यांचं पोस्टिंग आहे. एन्व्हायरमेंटल सायन्सेसमध्ये MSc आहेत आणि बायो मॉनिटरिंग फॉर वॉटर क्वालिटीज यामध्ये त्यांचा विशेष अभ्यास आहे. 25 वर्षांचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे आणि अर्थातच सामाजिक जाणीवा असल्यामुळे अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्या काम करतायत. मॅडम नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत. सखी सह्याद्रीमध्ये आपल्या सख्यांना भेटण्यासाठी आज आम्ही तुम्हाला इथे आमंत्रित केलंय आणि पाणी या विषयावर तुमचा विशेष अभ्यास आहे, त्यामुळे याच विषयावर आज आपण गप्पा मारणार आहोत. जरूर. तर अगदी बेसिक प्रश्न आहे की सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा पाण्याची निर्मिती झाली आणि जीवजंतूंची निर्मिती पाण्यातूनच झाली. हे पाणी म्हणजे नक्की काय? पाणी हे एक रासायनिक संयुग आहे, म्हणजे ज्याला आपण कंपाऊंड असं म्हणतो. कलर म्हणजे रंगहीन, चवहीन, असं पारदर्शक असं हे एक रसायन आहे, जे की पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. आणि आपण असं म्हणू शकतो की हे पाणी आहे म्हणूनच आपण आहोत, किंवा पृथ्वीवर जीवसृष्टी आहे. जीवसृष्टीची उत्पत्ती हीच पाण्यामधनं झालेली आहे. जरी संपूर्ण कोणत्याही म्हणजे प्राणीमात्रांना किंवा कोणत्याही वनस्पतींना म्हणजे जीवांना पाण्यापासून कोणत्याही प्रकारचे न्यूट्रिएंट्स, ज्याला आपण पोषक द्रव्य किंवा एनर्जी म्हणजे ऊर्जा ही जरी मिळत नसली तरी सुद्धा पाणी हा संपूर्ण जीवनाचा असा अविभाज्य अंग आहे की त्याच्याशिवाय कोणतेच जीव जगू शकत नाही. आपलं संपूर्ण शरीर म्हणजे मानवाचं संपूर्ण शरीर, वनस्पती किंवा इतर कोणताही जीव जो आहे त्याच्यात जवळजवळ 50 ते 60% पाणी हे असतं. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की आपण पाणी हा आपला एक खूप महत्वाचा, जसं आपण म्हणतो की महाभूतांचं हे शरीर बनलंय किंवा सगळी सृष्टी बनली आहे, तर पाणी हा त्यातला एक सगळ्यात मोठा महत्वाचा असा एक भाग आहे. पिंडी ते ब्रह्मांडी असं आपण म्हणतो. बरोबर. तर जे ब्रह्मांडात आहे तेच आपल्या पिंडात आहे. आणि ब्रह्मांडात जेवढं पाणी आहे तेवढं प्रत्येक माणसाच्या शरीरात त्या टक्क्यांनी आहे. अगदी. तर हे पाणी म्हणजे सोर्स ऑफ वॉटर हे तयार कसं झालं, कुठून झालं आणि आता त्याचे सोर्सेस काय काय आहेत? जसं मी मगाशी सांगितलं की पाणी हे एक रासायनिक संयुग आहे, म्हणजे एक कंपाऊंड आहे. ते हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू याचा म्हणून तो हा पाण्याचा रेणू बनलेला आहे. आणि ह्या रेणू जो बनलेला आहे तो म्हणजे मी कन्फर्म तरी पण तो इलेक्ट्रिकल प्रोसेसमध्ये बनला आहे. त्याच्यामुळे कदाचित पृथ्वीची जेव्हा निर्मिती झाली त्या दरम्यानच येण्याची शक्यता आपण म्हणजे नाकारू शकत नाही, कारण की पृथ्वीच्या जीवसृष्टी उत्पन्नाच्या आधीपासूनच पृथ्वीवर पाणी आणि पृथ्वीच्या बरोबरच सोलार सिस्टीम मधल्या किंवा अनेक ग्रहांवर सुद्धा पाणी आहे. आणि त्याच्यामुळे हे असं आधीपासूनच पाणी हे पृथ्वीवर अंतरिक्षातच तयार झालेलं आहे आणि मग तिथून ते पृथ्वीवर सुद्धा आलेलं आहे. सोर्सेस ऑफ वॉटर मी तुम्हाला विचारलं आता, आपण आत्ताच्या काळामध्ये येऊया. तर सोर्सेस ऑफ वॉटर कुठले कुठले आहेत आता आपल्याला? तसं म्हटलं तर पृथ्वीवर पाणी हे खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जवळजवळ 70% पाणी असतं आणि
पाणी म्हणजे 70% पाणी आणि 30% जमीन आहे. जमीन. पण पृथ्वीवर असलेल्या पूर्ण पाण्यापैकी जास्तीत जास्त पाणी म्हणजे जवळजवळ 97.5 अबाउट 98% पाणी हे समुद्रात असतं. त्यानंतर जे आहे साधारणपणे 3% पाणी हे आईस कॅप्स म्हणजे बर्फाच्या स्वरूपात दोन्ही ध्रुवावर गोठलेल्या अवस्थेत आहे. आणि त्याच्यानंतर उरलेलं 1% पाणी जे आहे ते आपल्याला म्हणजे ह्युमन कन्झम्पशन किंवा मानवीय वापराकरता किंवा जे आपल्या मानवांना जे आपण व्यवस्थितपणे वापरू शकू असं 1% पाणी आहे. आणि हे पाणी असतं ते म्हणजे एक तर भूगर्भात असतं, जसं की त्याच्यानंतर आकाशातही असतं प्रेसिपिटेशन म्हणजे वाफेच्या स्वरूपात, ढगाच्या स्वरूपात. त्याच्यानंतर आपल्या इथे जे म्हणजे आपण त्याला सरफेस वॉटर असं म्हणतो किंवा भूपृष्ठीय पाणी जे नद्यामधून, नद्या, तलाव, अशा वेटलँड्स, अशा सगळ्या ठिकाणी सुद्धा पाण्याचं अस्तित्व असतं. आणि हे पाणी आपण वापरू शकतो. निसर्गतः म्हटलं तर प्युअर अगदी शुद्ध पाण्याची जी क्वालिटी आपण म्हटलं, जसं मी म्हटलं की जेव्हा पाणी तयार झालं असेल किंवा ते अंतरिक्षात असेल तर ते जसं मी मघाशी जे कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलं त्याच्या फिजिकल आणि केमिकल ज्या हे सांगितलं की ते एक न्यूट्रल असं पारदर्शक, चवहीन, गंधहीन असं एक संयुग लिक्विड आपल्याला आहे. पण पृथ्वीवर आपल्याला पाण्याचा आणखीन हे खूप मोठा एक गुणधर्म आहे की त्याच्या ह्या ज्या फिजिकल कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामुळे आपण पृथ्वीवर पाण्याला तिन्ही स्वरूपात, तिन्ही म्हणजे अवस्थांमध्ये, म्हणजे ज्याला आपण स्टेट्स म्हणतो, सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस स्टेट, तेच की घन, द्रव्य आणि वायू, या तिन्ही स्वरूपात आपण पृथ्वीवर पाण्याला पाहू शकतो. आता जे भीषण वास्तव समोर येत आहे, पाणी वाचवा असं म्हणण्याची वेळ आली आहे, त्याचं कारण काय? पाणी वाचवा हे म्हणण्याचे कारण असं आहे की आपल्याला पाण्याचे अनेक उपयोग आहे. आणि जसं आपण सध्या आपल्या जवळजवळ आपल्या दैनंदिन आयुष्यात म्हणा, माणसाच्या किंवा कुणाच्याही, पाण्याचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण ॲग्रिकल्चरमध्ये सिंचनाकरता पाण्याचा उपयोग करतो. आपल्याला जी एनर्जी मिळते, विद्युत शक्ती आपण ती सुद्धा आपल्याला त्याच्याकरता सुद्धा पाण्याची आवश्यकता असते. त्याच्यानंतर आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये, ज्याला इंग्रजीमध्ये डोमेस्टिक यूज, याच्याकरता तर मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवश्यकता असते. त्यानंतर आपल्याला म्हणजे मनोरंजनाकरता किंवा आपल्याला एक रिक्रिएशन पर्पजेस करता पाण्याची आवश्यकता असते. आपण पाण्याचा उपयोग हा वाहतुकी करता, तसेच इतर कमर्शियल म्हणजे इतर आपल्या जे वाहतूक आणि उद्योगांकरता पण करतो. तसंच औद्योगिक कारणांकरता सुद्धा पाण्याचा वापर करत असतो. आणि ह्या वेगवेगळ्या कामाकरता जे पाणी लागतं त्याच्याकरता वेगवेगळ्या गुणवत्तेचं पाणी आपल्याला लागत असतं. तर आपण जे करतोय की आपण ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करतो किंवा जे कार्य करत असतो, त्या कार्यामुळे पाण्याची गुणवत्ताही खालावल्या जाते. आणि ही गुणवत्ता जशी जशी खालावल्या जाते तशी तशी आपल्याला जे पाण्याची आवश्यकता असते ती कमी होते, म्हणजे ती अपुरी पडत जाते त्याची गुणवत्ता खालावल्यामुळे. आणि म्हणूनच आपल्याला हे पाणी टंचाईला सामोरी जावं लागतं. आणि त्याच्यामुळे हे पाण्याची गुणवत्ता, पाणी तर आपल्याला माहिती आहे की पाणी हे एक असं संसाधन आहे, म्हणजे ज्याला आपण रिसोर्स म्हणतो, इट्स युनिव्हर्सल रिसोर्स. पृथ्वीमध्ये वैश्विक रिसोर्स आहे, तर की पृथ्वीवर जितकं पाणी आहे ते आहेच. आतापर्यंत इकॉनॉमिकली फिजिबल रित्या आपण पाण्याची निर्मिती करू शकलेलो नाहीये. जरी आपल्या इथे मुबलक प्रमाणात त्याचे ऑक्सिजन आणि हायड्रोजन
हे जरी उपलब्ध असले तरी सुद्धा अजूनपर्यंत इकॉनॉमिकली फिजिबलरित्या आपण पाणी तयार केलेलं नाही आहे. आणि म्हणूनच जे आपल्याकडे उपलब्ध पाणी आहे त्याच्यामध्येच मानवाच्या आणि इतर सर्व प्राणी जीवसृष्टीला जे पाण्याची आवश्यकता आहे त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजे त्याचं आपल्याला मॅनेज ती व्यवस्थित ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे असं मला वाटतं. म्हणजे तुमच्या सांगण्याप्रमाणे जे तयार झालेलं आहे पृथ्वीवर जे पाणी आहे ते तेवढंच आहे, ते वाढलं किंवा असं नाही, त्याचा वापर करून त्याची गुणवत्ता खाली गेलेली आहे. त्याचा पाण्याचे पृथ्वीवर जे पाणी आहे ते एक जसं आपण जलचक्र म्हणतो, वॉटर सायकल ती आहे. जसं की पहिल्यांदा समुद्रांमध्ये पाणी आहे, तसंच पृथ्वीच्या भूपृष्ठावरही नद्यांमध्ये तलावांमध्ये त्याच्या पाणी उपलब्ध असतं. बाष्पीभवन म्हणजे सूर्याच्या असताना बाष्पीभवन मध्ये या पाण्याची वाफ होते आणि हे पाणी आपल्या वापरामध्ये सुद्धा पाणी वापरलं जातं आणि बाष्पीभवनाने पाणी आकाशात जातं किंवा जे आपण म्हणतो की वॉटर वेपरमध्ये कन्वर्ट होऊन परत पाणी याच्यात जातं. हे जे वॉटर वेपर असतं पाण्याचं आणखीन एक फिजिकल कॅरेक्टरिस्टिक आहे की त्याला ते एक मॉलिक्युल्स एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यामुळे ते ढगांच्या स्वरूपात आकाशात म्हणजे वायुमंडलात पाणी राहतं आणि त्याच्यानंतर ते त्या ड्रॉपलेट्समध्ये परत प्रेसिपिटेशन होऊन म्हणजे त्याचं पावसाच्या स्वरूपात किंवा बर्फाच्या स्वरूपात ते पृथ्वीवर येत असतं. हेच पाणी परत नद्यांद्वारे खूप पहाडांवरनं किंवा जिथे असतं तिथून ते खाली येतं आणि हळूहळू त्या समुद्रात वाहतं. काही प्रमाणात पाणी हे भूगर्भातही जातं, भूगर्भातही झिरपून तिथे जे ते मध्ये मध्ये तिथे ज्या गॅप्स असतात जे आपण म्हणतात पाण्याचे साठे असतात, पृथ्वीच्या पोटात मोठ्या प्रमाणात असं भूगर्भात सुद्धा पाणी असतं. पण आजकाल आपण म्हणजे काही ठिकाणी हे भूगर्भातलं पाणी आपोआप बाहेर जातं, ज्याला आपण झरे असं म्हणतो, आणि हे झरे निघूनच नद्या किंवा याचं वर्षभर आपण नेहमीच्या म्हणजे नैसर्गिकरित्या आपण त्याचा वापर करत असतो. परंतु मानवाच्या अतिवापरामुळे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आपण पाणी बाहेर काढलं तर पाण्याचं एक मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष निर्माण होतं आणि त्याच्यानंतर वापरच खूप मोठ्या प्रमाणात वापर आणि त्याच्यामध्ये मिसळल्या जाणारे इतर घटक आपल्या यामुळे पाणी प्रदूषितही होतं आणि त्याची हे वॉटर सायकल आणि त्याची क्वालिटी आहे ही यामध्ये फरक पडतो. हाच खूप महत्वाचा मुद्दा आजच्या आपल्या चर्चेचा असणार आहे आणि हा मुद्दा आपण कायम पुढे चालू ठेवणार आहोत. पण तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊया. सखी सह्याद्रीमध्ये ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. पाणी हेच जीवन हा विषय घेऊन आपण हेमा देशपांडे यांच्याशी चर्चा करतोय. आपण पाण्याचं आत्ताचं भीषण वास्तव, या 25-30 वर्षात बदललेली परिस्थिती, त्याच्यावर तुम्ही आम्हाला सांगा. आपण जर का ह्या 25-30 वर्षांचा जर का आढावा घेतला तर आपल्याला असं वाटतं की हे जे पाण्याची स्रोत आहेत, मुख्य आपले जे पाण्याचे स्रोत आहेत, या स्रोतांची जी गुणवत्ता आहे ती मोठ्या प्रमाणात खालवल्या गेलेली आहे. आपण दिसतोय की मोठ्या प्रमाणात लोकसंख्येत वाढ झालेली आहे. लोकसंख्येत वाढ झालेल्या बरोबरच सर्वत्र आधुनिकीकरण झालेलं आहे, औद्योगिकरण झालंय. शेतीपासून त्याच्यानंतर सर्वत्र आधुनिकीकरण झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये खतं, त्याच्यानंतर कीटकनाशक, रासायनिक द्रव्ये यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय. शेतामध्ये जितकं जे टाकल्या जातं ते पाणी शेवटी जे जातं ते आपल्या नैसर्गिक
स्त्रोतांमध्ये किंवा नैसर्गिक छोटी छोटी जे नाले किंवा ह्याच्यात आहे, ते आपल्या वॉटर सिस्टीम मध्येच जात असतं. आयदर ते ग्राउंड मध्ये पर्क्युलेट होतं, म्हणजे भूगर्भामध्ये ते खालती जातं, किंवा जवळच्या जर का मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर जास्त झाला तर जे न वापरण्यात गेलेलं आहे, जे अति प्रमाणात थोडं म्हणजे जास्त प्रमाणात झालेलं आहे, ते संपूर्ण रसायन हे नदीमध्ये आणि अल्टिमेटली सागरात किंवा ग्राउंड वॉटरमध्ये जातात. त्याच्यामुळे तसंच म्हणजे औद्योगिकरणाच्या बरोबर तसंच औद्योगिकरण झाले. कारखान्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपयोग केला जातो. या आपल्याला माहितीच आहे की एनर्जी म्हणजे थर्मल एनर्जी जे म्हणतात, आपण जे म्हणतो की औष्णिक विद्युत केंद्र, आपण हे पाणी घेऊन अत्यंत शुद्ध प्रकारचं पाणी आपण घेतो. याच्याकरता त्याचं वाफेत रूपांतर करतो आणि त्या वाफेपासून आपण एनर्जी तयार करत असतो. त्यामध्ये आपला पाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होत असतो. ह्यामध्ये सुद्धा पाण्याच्या व्हॉल्यूम मध्ये निश्चितपणे आपल्याला कमी होतं. तसंच आपला घरगुती वापरामध्ये म्हणजे रेग्युलर आपलं जे इतक्या मोठ्या प्रमाणात आता आपल्याला वापर वाढलेला आहे. पूर्वीच्या काळी आपल्या पारंपरिक पद्धतीनुसार आपण जे पाणी वापरायचो तो फारच साध्या पद्धतीने आणि खूपच व्यवस्थित अशा पद्धतीने वापरायचो. पण आज जर का आपण पाहिलं तर आपल्याला काय दिसतंय की आपल्याला नळ सर्वत्र सगळीकडे नळ आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की वी हॅव अ वॉटर ॲट अवर टॅप. आपल्याला घरी नळात कुठल्याही प्रकारे पाणी मिळवण्याकरता आपल्याला कष्ट करावे लागत नाहीये. आपण खूप स्वच्छ असं पाणी सोर्समध्ये करून त्याला ट्रीटमेंट करून घेतोय. पण आपण ह्या पाण्याचं काय करतोय? हे पाणी आपण अक्षरशः आपलं मलमूत्र कॅरी करण्याकरता वापरतोय. रोज आपण घरामध्ये फ्लश करतो तेव्हा आपण हे पिण्याच्या पाण्याकरता ट्रीट केलेलं पाणी हे मलमूत्र किंवा डोमेस्टिक सीवेज कॅरिंग करता वापरतोय. आणि जितकं तुम्ही पाणी पिता त्याच्यापेक्षा जास्त पाणी तुम्ही कितीतरी जास्त पट पाणी तुम्ही मलमूत्र वाहून नेण्याकरता वापरता आहात. तर ही एक खूपच खेदजनक गोष्ट आहे. त्याच्यामुळे ह्या पाण्याचा वापर आपण अत्यंत व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढे ह्या पाण्याच्या भीषण समस्येला सामोरे जावं लागणार नाही. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्ही मगाशी पण म्हणालात की एक पाण्याची जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेप्रमाणे ते त्याच्यासाठी वापरलं गेलं पाहिजे. शेतीसाठी वेगळं पाणी, हे मलमूत्र वाहून नेण्यासाठी वेगळं पाणी, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, अशा सगळ्या गोष्टींसाठी एक अवेअरनेस असला पाहिजे. तो लोकांमध्ये नाहीये. तो कसा येणार? खरं तर ह्या सर्वांकरता शासनाचे नियम आहेत. पाण्याची गुणवत्ता जी आहे, आपल्याला नैसर्गिकरित्या शुद्ध, अत्यंत शुद्ध असं पाणी निश्चितपणे नाही आहे. परंतु जे निसर्गामध्ये पाणी आहे ते बरेच प्रमाणात शुद्ध असतं. परंतु त्याचा वापरानंतर कोणत्या ना कोणत्या कारणाकरता आपण जर का त्याचा वापरला तर त्याची गुणवत्ता खालावते. तेव्हा अशा वेगवेगळ्या गुणवत्तेकरता वेगवेगळा वापर आहे. जसं की आपण म्हटलं की पिण्याकरता आपल्याला अत्यंत शुद्ध असं पाणी लागतं, ज्याच्यामध्ये मुख्यतः ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे पॅथोजेन्स जे आहे ते नसायला पाहिजे. तसंच ते न्यूट्रल पाहिजे. म्हणजे जो आपण आजकाल एक रेंज आहे पीएच रेंज, त्यामध्येच असायला पाहिजे. आणि डिसइन्फेक्शन म्हणजे विदाऊट एनी पॅथोजेन्स असं पाणी असतं. हे झालं आपल्या ड्रिंकिंग वॉटर करता. हेच ह्युमन म्हणजे आंघोळी करता एक पर्टिक्युलर क्वालिटीचं पाणी आहे. त्याच्यानंतर औद्योगिकरणाकरता जे आहे त्याच्यात औद्योगिकरणाकरता जे औद्योगिक वापराकरता जे पाणी आहे, कधी कधी त्या पाण्याचा त्या पाण्याची क्वालिटी ही पिण्याच्या पाण्यापेक्षा कितीतरी जास्त
शुद्ध अशा प्रमाणात लागते. म्हणजे औद्योगिक वापराकरता आपल्याला पाणी जास्त प्रमाणात शुद्ध करून घ्यायला लागतं. ज्या पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता ही जी असते त्याच्यापेक्षा परत पुन्हा ट्रीटमेंट करून त्याच्यावर आणखीन प्रक्रिया करून मग औद्योगिक वापराकरता वापरता येतं. त्याच्यानंतर जे आहे ते तुम्ही जर का रिक्रिएशन पर्पजेस करता केलं किंवा हे, तर त्याच्याकरता सुद्धा थोडीशी पिण्याच्या पाण्यापेक्षा थोडीशी खालती गुणवत्ता असेल तर ती चालू शकते. कारण की त्या पाण्यामध्ये आपल्याला आणखीन जसं आपण म्हटलो की पीसी कल्चर म्हणजे मत्स्योद्योग किंवा त्याच्यामध्ये वाईल्ड लाईफ प्रिपोगेशन ह्याच्याकरता पाण्याची एक थोडीशी त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स जे म्हणतात सरकारने याच्यासाठी मग काही नियम आखून दिलेत? याच्यासाठी सरकारचे सर्वत्र नियम आहेत की कोणत्या प्रकारचं पाण्याची क्वालिटी असेल, निसर्गतःच पाण्याची कशी क्वालिटी असेल, ते पाणी कशा करता वापरायचं याच्याबद्दल सरकारने CPCB सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड किंवा यांचे नियम आहेत. त्यांनी पाण्याच्या क्लासिफिकेशन केलंय, वर्गीकरण केलंय ABCD अशा कॅटेगरीजमध्ये आणि वॉटर क्वालिटीनुसार त्याचा बेस्ट डिझायर यूज याच्याबद्दल त्यांनी. खूपच महत्वाचा विषय हा, पण हा सर्वसामान्यांपासून अगदी दूर आहे आणि तो कळला पाहिजे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकांना कळेल आणि त्याचा विचार होईल. मला आणखी आता अगदी आपल्या सामाजिक याच्याकडे यायचंय. हे जे प्रदूषण आहे, पाण्याचं प्रदूषण, हे आता कोणत्या प्रमाणात आहे, कशा प्रमाणात आहे ते आम्हाला सांगा. सध्या आपल्याला म्हटलं तर पाण्याचं प्रदूषण हे यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आपल्याकडे सध्या जसं आपण म्हटलं की उद्योगांचे दोन प्रकारही साधारणपणे प्रदूषण होतात. एक उद्योगांद्वारे आणि दुसरं म्हणजे डोमेस्टिक म्हणजे ज्या घरगुती वापर त्याच्यामध्ये. सध्या ह्या दोन्हींकरता सध्या आपल्याकडे सर्व तंत्रज्ञान उपलब्ध आहे. जे पण पाण्यावर आणि सांडपाण्यावर जे वेस्ट वॉटर आणि वेस्ट वॉटर दोन प्रकारचं आपल्याकडे ट्रीटमेंट, दोन्ही प्रकारच्या अत्यंत आधुनिक अशा ट्रीटमेंट फॅसिलिटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि त्याचा वापरही आता सुरू झालेला आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे त्याचं रियूज म्हणण्यापेक्षा रियूज करणं हे तर उद्योगांना तर आपण म्हणजे सरकारनी सर्व उद्योगांना त्यांनी जे वापरलेलं पाणी आहे ते ट्रीट करून त्याचा पुनर्वापर करण्याचं त्यांना बंधनकारक आहे. हाच मुद्दा आपण म्हणजे प्रदूषणाचा मुद्दा आपण पुढे चालू ठेवूया. एक छोटासा ब्रेक घेऊ आणि त्यानंतर पुन्हा येतोय. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पाण्याच्या डोमेस्टिक वापरामुळे होणारं प्रदूषण याच्यावर बोलतोय. हो, पाण्याचं डोमेस्टिक वापरामुळे म्हणजे घरगुती किंवा सर्वसाधारण लोकांकडनं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या पद्धतीने पाण्याचा आणि पाण्याच्या स्रोतांचा वापर केला जातो त्या सर्व बाबी ह्या पाण्याच्या स्रोतांचं आणि पाण्याच्याही गुणवत्ता खालवण्याचं फार मोठं कारण आहे. जसं आपण पाहतो की आणि याच्यामध्ये प्रत्येकाने स्पेशली ज्या गृहिणी आहेत किंवा महिला आहेत यांचा ह्या पाण्याचं प्रदूषण कमी करण्यामध्ये खूप मोठा सहभाग लाभू शकतो. आपण रोजचं पाहतो की पाण्याचं तुम्ही कमीत कमी वापर आपण करायला पाहिजे. त्याच्यानंतर जसं की आपण खूप गोष्टी आहे की खूप आपण पाहतो की भांडी घासतायत आपण नळ चालू ठेवून देतो. त्याच्यात जात राहतं चांगलं पाणी खूप मोठ्या प्रमाणात वाया जातं आणि हे वापरलेलं पाणी आहे ते एकदा खराब झालं म्हणजे खराब झालं. ते त्याची जी गुणवत्ता आहे ती काय तुमच्या ट्रीटमेंट करून तुम्हाला आलेल्या पाण्यासारखी गुणवत्ता होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक पाण्याचा वापर हा विचारपूर्वकच करायला पाहिजे. त्याच्यानंतर जसं की आता आपण आजकाल आपल्या दैनंदिन जीवनात खूप मोठ्या प्रमाणात एक पर्सनल केअर प्रॉडक्ट्स किंवा रसायनांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलाय, ज्याला आपण पर्सनल केअर प्रॉडक्ट्स असं म्हणतो. आणि हे पर्सनल केअर प्रॉडक्ट्स जे आहेत ते ह्या पाण्यामध्ये आपल्या सांडपाण्यात म्हणजे आपण वापरून
गेलेल्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मिसळत असल्यामुळे त्याचा एक खूप मोठा परिणाम पाण्याच्या स्रोतांवर होतो. आणि आपल्याला माहितीच आहे की हे पाणी सरळ जरी आपण आपल्याकडे जसं बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट फॅसिलिटी आहेत, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट फॅसिलिटी फॉर लोकल बॉडीज आहेत, पण बऱ्याच ठिकाणी हे पाणी जसंच्या तसं जवळच्या नाल्याद्वारे नदीमध्ये मिळतं. पुढच्या खालच्या गावाला तेच पाणी प्यावं लागतं. नदीवरच साधारणपणे आपले पिण्याच्या पाण्याचे स्रोत असतात. पण असं आहे की पाण्याला एक स्वतःची सेल्फ प्युरिफिकेशन कॅपॅसिटी पण असते. पूर्वीच्या काळी आपण पाहत होतो की आपण जसं की एक वेळेस पाणी घ्यायचे, सकाळ दिवसभराच्या दैनंदिन कामकाजानंतर पाण्याची जरी पातळी खालावली असली तरी रात्रभराच्या शांततेमुळे ते पाणी येतं, म्हणजे ते परत स्वतःचं रिगेन करायची, स्वतःची क्वालिटी रिगेन करायची. ही पाण्याची एक गुणवत्ता आहे, त्याची एक म्हणजे स्वतःचा तो एक कॅरेक्टरिस्टिक आहे. पण आता एक आपलं जे खूप जास्त मोठ्या प्रमाणात सगळ्या ऍक्टिव्हिटीज झाल्या आहेत त्याच्यामुळे ही पाण्याची जो गुणधर्म आहे की सेल्फ प्युरिफिकेशन कॅपॅसिटी जी आहे त्याच्यात सुद्धा एक कमी आली आहे. आणि म्हणून आपल्याला ह्या सर्व ट्रीटमेंट फॅसिलिटीज बाहेरून हे करणं आपल्याला आता महत्त्वाचं आहे. आणि सरकारचं पण हे आता धोरण आलेलं आहे की जिथे जिथे अशा प्रकारचं गुणवत्तेमध्ये म्हणजे खालवलेली दिसते आहे पाण्याच्या स्रोतांमध्ये, त्या सर्व ठिकाणी आपण ह्या बाहेरनं ट्रीटमेंट फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्याकरता आपण सर्व प्रयत्न करतो आहोत. आणि आपल्या पाण्याची गुणवत्ता चांगली राहील याच्यावर आपण लक्ष सरकार पण देत आहे. आणि त्याचप्रमाणे सर्व गृहिणींनी किंवा प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक नागरिकांनी याच्यामध्ये लक्ष देणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपण आपला कचरा म्हणजे पाण्यात प्रदूषण कशाने होतं तर मुख्यतः जे तीनही प्रकारच्या गोष्टींनी, घन कचरा, सांडपाणी आणि वायू, काही वायू सुद्धा पाण्याच्या गुणवत्तेत प्रदूषण करतात. जसं तर ह्या सर्व गोष्टींच्या तिन्ही गोष्टींचं आहे की आपल्या जसं आपण कचरा, खूप लोक पाण्याचा वापर कचरा टाकण्याकरता सुद्धा करतात मोठ्या प्रमाणात. आपण जेव्हा पाहतो की नाल्यांमध्ये, छोट्या स्ट्रीम्समध्ये, नद्यांमध्ये कचरा जसाच्या तसा टाकून दिला जातो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आपण अवॉइड केलेल्या पाहिजे. आपल्याकडे ज्या पारंपरिक पद्धती आहेत, सगळ्या गोष्टींकरता आपल्याकडे पारंपरिक ज्या पद्धती आहेत त्या पद्धतींचा आपण जर का वापर केला आणि आपलं जीवनशैली जी आहे ती थोडी आपल्या पारंपरिक जीवनशैलीचा वापर केला तर आपण कदाचित या सर्व समस्यांवर निश्चितपणे आपण लवकरात लवकर आपण आपलं जे उद्देश आहे ते गाठू शकू आणि पाण्याची क्वालिटी किंवा तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या काळात असंच जर राहिलं सुरू तर काय होऊ शकेल? जर का अशाच पद्धतीने जर का वाढत राहिलं तर पाण्याचं एक मोठं दुर्भिक्ष निश्चितपणे आपल्याकडे निर्माण होईल. कारण की खराब झालेलं पाणी जास्तीची एनर्जी टाकून ट्रीट करणं हे एक खूप महागडी अशी गोष्ट आहे. आपल्याला त्याला पैसे, आर्थिक, त्याच्यानंतर मनी, एनर्जी आणि एफर्ट्स हे सगळंच लागतं. त्यामुळे पाण्याचं प्रदूषण झाल्याच्या नंतर ट्रीटमेंट केल्यापेक्षा आपण जर का एक प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतली, म्हणजे आधीच प्रदूषण होऊ नये ह्याच्याकरता जर का आपण काम केलं, जसं आपण म्हणतो की मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस, की जसं आपल्याकडे खरंच प्रत्येक गोष्टीत आपल्याकडे नियम होते, ह्या नियमांचं, आणि आताही आहे, सरकारी नियम आहेत, आपले पारंपरिक पण नियम आहे, या नियमांचं पालन करून जर का आपण आपल्या प्रत्येक दैनंदिन जीवन केलं, की आपण पाहतो की घरं बांधता येतात आजकाल. घरं बांधतामध्ये एक प्रत्येकाचे नियम असतात की तुम्हाला तिथे तुम्ही आजकाल टॉयलेट, त्याला एक सेप्टिक टँकची आवश्यकता असते. बऱ्याच ठिकाणी सेप्टिक टँक ठेवत नाही.
किंवा तुम्हाला सीवर लाईनलाच जोडायचं असतं, ती सेवर लाईन नंतर ट्रीटमेंट प्लांटला असते. पण खूप लोक असं आहे की जे आपलं काळजी घेत नाही आणि जे सांडपाणी आहे ते जवळच्या दिसणाऱ्या तिथल्या सगळ्यात जवळच्या जे स्ट्रीम असतं किंवा जे प्रवाह असतो त्याला सोडून देतात. तर ह्या ज्या सगळ्या नियम आहेत सरकारी, त्या सरकारी म्हणा किंवा जे आपले नियम आहेत त्याचं पालन करणं खूप महत्वाचं आहे, ज्याने आपण ह्या पाण्याच्या दुर्भिक्षावर किंवा जे पुढे आपल्याला संकट येणार आहे त्याच्यावर आपल्याला मात करायला. खूप महत्वाचा 2 मुद्दे तुम्ही आता सांगितले. एक, आपण जे पर्सनल साधी पावडर वापरतो किंवा कपडे धुण्यासाठी किंवा भांडी घासण्यासाठी जे साबण वापरतो त्याचं पाण्यामध्ये जे कंटेंट जातात ते खूप भीषण आहेत, कारण तेच परत आपल्या पोटात थोड्या दिवसांनी जाणार आहे. म्हणजे आता जसं की जे आपण किंवा आपण पर्सनल केअर प्रोडक्ट्स आपण जे म्हणतो हे पाण्यात जातात. हेच पाणी आपण म्हणजे आपल्या इथे जरी नाही तरी सुद्धा ह्याच पाण्यावर पाणी आपण वेगवेगळ्या वापराकरता वापरतो. जसं की पाण्यामध्ये मासळ्या असतात, त्याच्यानंतर शेती देण्याकरता पण ह्या पाण्याचा वापर होतो. तर ह्या पाण्यामध्ये जे कंटेंट असतात तेच त्या सर्व आपल्या म्हणजे मासळ्यांमध्ये म्हणा किंवा तुमच्या अन्नधान्यामध्ये जे तुमचं धान्य उगवतं, पिकं येतात, त्याच्यामध्ये हे सर्व गोष्टी जातात त्याच्यात. आणि त्यातल्या काही आपल्याला पोषक असतात पण सर्वच पोषक असतात असं नाही. ट्रीटमेंट करून ते होणार आणि ट्रीटमेंट जरी केलं तरी सुद्धा पहिलेसारखं पाणी मिळणार नाही. हा, ट्रीटमेंट केलं तरी त्याच्यात पण ते त्याला बायो ॲम्प्लिफिकेशन असं म्हणतात की वेगवेगळ्या प्रकारचे जे जसं की मेटल्स असतात ते पण जातात. त्याच्यानंतर काही जसं की पेस्टिसाइड्स आहेत जे ऑर्गॅनिक पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट्स असं एक प्रकार असतात जे कधी कधी कार्सिओजेनिक सुद्धा असू शकतात. ते आत्ताचे जे सगळे आजार आहेत त्या आजारांना आपण आमंत्रण देतो. हा विषय आपण असाच पुढे सुरू ठेवणार आहोत, पण तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. पाण्याचं भीषण वास्तव आणि प्रदूषण या विषयावर आपण चर्चा करतोय. भीषणच आहे तुम्ही सांगताय, त्याला आणखीन खूप कंगोरे आहेत आम्हाला माहिती आहे. कमी वेळामध्ये हा विषय मांडण्यासारखा नाही, पण तरी मला तुम्हाला एक पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या म्हणून विचारावं असं वाटतं की येणाऱ्या पिढीसाठी आपण नेमकं कसं पाणी ठेवतोय. खरं सांगायचं तर सद्यस्थितीत आपले पाण्याचे जे स्रोत आहेत याच्यात खूप मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. तसंच बऱ्याच ठिकाणी आपल्या पाण्याच्या स्रोतांची गुणवत्ताही खालावलेली आहे. परंतु आपल्याला माहितीच आहे की ह्या सर्व गोष्टींवर उपाययोजना पण आहेत. जसं की आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या काळी आपण नदीतनं पाणी प्यायचो किंवा विहिरींचा वापर करून पाणी प्यायचो. आज आपल्याला हेच पाणी जे आहे या सर्व विहिरीचे जे आहे किंवा ग्राउंड वॉटरमध्ये आपल्या स्वतःच्याच जी आपण कामं करतो त्याच्यामुळेच आपल्याला जो अति पाण्याचा वापर करतो किंवा इतर जे जसे अनावश्यक मघाशी मी सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात आपण आधुनिकीकरणामुळे जे नवीन रसायनं निर्माण झालेली आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या जे मटेरियल्स आपल्याकडे आले, ह्या सर्व गोष्टींचा वापर आपण केल्यामुळे हे सर्व गोष्टी पाण्यात मिसळल्या जातात आणि त्या पाण्यातनं त्या काढून घेणं हे एक म्हणजे थोडंसं खर्चिक बाब आहे. आज आपल्याकडे ह्या सर्व गोष्टींवर नियम आहेत, तसंच तंत्रज्ञानही उपलब्ध आहे आणि ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून जेव्हा आपण ह्या गोष्टी वापरतो, जे प्रदूषक म्हणण्यापेक्षा जी पण आपण काम करतो त्याच्याकरता जे नियम आहेत त्या नियमांचा जर का आपण योग्य असा वापर केला आणि कमीत कमी पाणी प्रदूषित होईल किंवा प्रदूषणच कमी होईल असं जर का आपण केलं तर आपण हे आपल्या येणाऱ्या पिढीकरता थोड्याफार प्रमाणात सध्या जे आहे ते पाण्याची म्हणजे जी क्वालिटी आहे ती वाचवू शकू.
आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला जे नवीन तंत्रज्ञान आहे, जसं की आपण पाण्याचा वापर घरगुती सांडपाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतो, तर ह्या सांडपाण्याकरता काही ट्रीटमेंट फॅसिलिटीज आहे. जसं की इंडिव्हिज्युअल घरं असतील, जसं खेड्यांमध्ये एक सेप्टिक टँक म्हणजे सेप्टिक टँक असतं, हे एक ट्रीटमेंट मेथड आहे. आपण आपला जे वेस्ट निर्माण होतं ते तिथल्या तिथे ट्रीट केलं जातं आणि त्याच्यानंतर स्वच्छ पाणी हे जमिनीमध्ये जातं. तसंच हे मोठ्या शहरांमध्ये सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स असतात. ह्या सर्व बाबींचा आपण वापर करून निश्चितपणेच आपण आपलं जे पाण्याची स्रोत आहेत आणि पाण्याची क्वालिटी आहे ती आपण सुधारू शकतो. आणि आपल्याला या सर्व गोष्टींकरता पैसा खर्च करावा लागेल. तसंच आपल्याला त्या गोष्टींवर खूप म्हणजे त्या गोष्टींना महत्त्व द्यायची फार आवश्यकता आहे की नाही, ही गोष्ट झालेलीच पाहिजे आणि ती होते आहे की नाही हे आपण पाहणं खूप आवश्यक आहे. जसं आपण म्हणतो की आपण आपल्याकडे गाडी असते, गाडी आपण सर्व्हिसिंग करतो. जेव्हा गाडी सर्व्हिसिंग करतो तेव्हा जिथे आपण सर्व्हिसिंगला आपण व्यवस्थित एखाद्या गॅरेजमध्ये घेऊन जातो, ते पाण्याने धुतात, तर तिथलं पाणी जे आहे त्यांनी ते तिथल्या तिथे ट्रीट करायला पाहिजे. तसे सरकारी पण नियम आहे, तसे नियम आहे त्याच्यातनं. आणि ही तंत्रज्ञान पण आलंय, तर हे पाहायला पाहिजे की प्रत्येकाने जागरूकतेने हे पाहायला पाहिजे की माझे गाडी साफ करण्याकरता इतकं पाणी लागलेलं आहे, तर हा जो व्यक्ती आहे, जो आपलं माझं हे सर्व्हिस देतोय, त्यांनी त्याचं काम प्रॉपर केलेलं आहे का? आपण फक्त आपली गाडी स्वच्छ झाली का ते पाहतो, तर तसं नाही. आणि पण ती गाडी साफ करण्याकरता आपण पैसे दिलेले आहेत. आता तेव्हा जेव्हा माझ्या गाडी साफ करण्याकरता इतकं पाणी वापरलं गेलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन इतरही खूप गोष्टी निघाल्या, तर ह्या गोष्टी त्यांनी कुठे त्याची विल्हेवाट लावली आहे? ही विल्हेवाट लावण्याची एक पद्धत आहे, त्याच्याकरता नियम आहे. त्या नियमांचं त्यांनी पालन केले आहे का? की ते कुठेही टाकून दिलंय? ते जर का कुठेही त्यांनी टाकत असाल तर ती गोष्ट पर्यावरणात, म्हणजे पर्यावरणाच्या वेगवेगळ्या भागात, स्पेशली वॉटर, सगळ्यात सोपं म्हणजे पाण्यात टाकणं. तर आजकाल आपण म्हणजे बरेचदा असं, आधी पूर्वीच्या काळी तर असं व्हायचं की सगळ्या गोष्टी आपण पाण्यात टाकून द्यायच्या, पण त्यावेळेस असं होतं की ती पाण्यामध्ये गेली की पाणी स्वतः प्युरिफिकेशन करून घ्यायचं आणि ती गोष्ट म्हणजे पाण्यामध्ये मिसळून जायची किंवा पाणी पोटात घ्यायचं. अगदी एक्झॅक्ट आहे. याच्यातच म्हणजे विनोदी याच्यावरच इथे मला एक पु ल देशपांडेंचं खोगर भरती याच्यात एक लेख म्हणण्यापेक्षा त्यातलं एक हे आहे, लोकमाता सापत्न असं एक त्यांचा खूप सुंदर लेख आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी ना एका शहरामधनं वाहणाऱ्या नदीचा खूप छान प्रकारे त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलं की नदी की जी सगळं आपल्या पोटात घेते, कोणचंही असो, ती सगळं आपल्या पोटात घेते, त्याच्यानंतर आणखीन वाहत जाऊ. पूर्वीच्या काळी तर ती सेटल करून ते स्वतः शुद्ध होऊन बाकीच्यांना शुद्धपणा द्यायची. पण आता जे वाढलेले लोकसंख्या, बदललेले मटेरियल, आधुनिकीकरण आहे, बदललेले आपला वापरात येणारे, यामुळे नदीची पण ही कॅपॅसिटी कमी झाली आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला, तर त्याच्यामुळे आपल्याला सपोर्ट द्यावा लागणार. म्हणजे हे जे आहे ट्रीटमेंट जे आपण म्हणतो, की ते पाणी स्वच्छ ठेवण्याकरता ह्या सगळ्या बाहेरच्या आपल्याला डूज अँड डोंट्स, आता आपण समापनाकडे जाणार आहोत, तर नेमकं सांगा की काय केलं पाहिजे. महिलांनी काय केलं, महिलांनी नाही, सगळ्यांनीच, प्रत्येक व्यक्तीने पाण्याचा वापर कसा केला पाहिजे, किती केला पाहिजे? आपण मिनिमम म्हणजे जितकं आवश्यक आहे तितकाच पाण्याचा वापर प्रत्येकाने करायला पाहिजे. पाणी म्हणजे स्वच्छ पाणी आहे ते कधीही सोडून देऊ नये. त्याच्यानंतर आपण जे वापरलेलं पाणी आहे त्याचा आपण जास्तीत जास्त पुनर्वापर कसा केला. जसं की आपण म्हणतो की जसं मी मघाशी आपल्याला सांगितलं की आजकाल
म्हणजे जे नवीन नियम आहे त्याच्याप्रमाणे आजकाल आपण जसं की पूर्वीच्या काळी इंडिव्हिज्युअल घरं असायची, आता मोठ्या प्रमाणात सहनिवास असतात, ज्या स्कीम्स असतात, ह्या सर्व स्कीम्सला आता वेस्ट वॉटर ट्रीटमेंट करण्याची आवश्यकता आहे. आणि हे ट्रीटेड वेस्ट जे आहे ह्याचा आपण पुनर्वापर खूप गोष्टी करता करू शकतो, जसं की सीवेज कॅरिंग. मी मगाशी म्हटलं की फ्लशिंग, जे आपण फ्लशिंग करता आपण ह्या पाण्याचा वापर करू शकतो. हे ट्रीटेड वॉटर आपण इरिगेशन करता किंवा झाडांना देण्याकरता, खरं सांगायचं तर झाडांना देण्याकरता हे खूपच चांगलं एक हे आहे. डिसइन्फेक्टेड आणि एक पर्टिक्युलर लेव्हलपर्यंत ट्रीट करून आपल्याला ते झाडांना आपण देऊ शकतो. इरिगेशन करता त्याचा वापर करायचा आहे. आणि पिण्याकरता आपल्याला जे पाणी असतं ते वेगळं आणि इतर वापराकरता आपलं जे पाणी आहे ते वेगळं असं आपल्याला ठेवणं खूप महत्वाचं आहे. आपण आपल्या घरी सुद्धा पाण्याची फर्दर ट्रीटमेंट करतच असतो. सो त्याचं सुद्धा जे, जसं की आपण पाहतो की बऱ्याच लोकांकडे आजकाल आरओ लावलेलं असतं, तर ह्या आरओ मध्ये आपण म्हणतो की पहिले पहा आरओचं पाणी वेगळं असतं आणि जितकं आरओचं असतं अबाउट 20 to 30% आरओ रिजेक्ट्स असतात. ज्याच्यामध्ये काय असतं की आरओ रिजेक्ट म्हणजे काय की त्याच्यात जे अनडिझायर त्यातलं जे आहे ते पूर्ण नको असलेलं जे आहे ते 20% पाणी हे बाहेर जातं. हे पाणी जे आहे हे काही खूप खराब नसतं. ह्या पाण्याचा वापर आपण झाडांना देण्याकरता निश्चितपणे करू शकतो. तेवढं निकोटीने केलं पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्ष देऊ आणि हे सर्व नियम आहेत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण पाळू शकतो, जसं की डाळ तांदूळ धुतल्यानंतर दुसऱ्यांदा धुतल्यानंतर ते पाणी सहज झाडाला वापरू शकतो. पहिलं सगळ्या गृहिणींनी सगळ्याचा याचा विचार करायला पाहिजे. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा ही चर्चा सुरू ठेवूया. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाणी हेच जीवन हा विषय घेऊन आपण चर्चा करतोय हेमा देशपांडे यांच्याशी. हेमाताई, आपल्याला माहिती आहे की पंचतत्वांचा हा संपूर्ण ब्रह्मांड आणि आपलं शरीर सुद्धा आणि आपली संस्कृती आपल्याला या पंचतत्वांचा आदर करायला शिकवते, त्यांच्याप्रती कृतज्ञ असायला शिकवते. तुम्ही जसं मला मगाशी म्हणालात की सरकारी नियम आहेत, तसे आपले स्वतःचे पण काही नियम असले पाहिजेत की मी कसं वापरलं पाहिजे हे, आणि येणाऱ्या पिढीसाठी मी काय ठेवते, पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी मी काय करते, त्याच्यावर तुमचं काय मत आहे? पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रण हे करण्याकरता खरं तर स्वतःच्या मनापासून जोपर्यंत नाही, हे म्हणजे आपण इंग्रजी जसं म्हटलं की दिस शुड बी बाय हार्ट. मी स्वतः तर हेच म्हणेल की क्लीन एन्व्हायरमेंट स्टार्ट्स विथ मी. मी कुठल्या पद्धतीने वागते आहे आणि माझ्या प्रत्येक कृतीचा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी ज्या ज्या कृती करते त्याचा पर्यावरणावर किती परिणाम होतो आहे आणि तो परिणाम मी कमीत कमी कसा करू शकेल ह्याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आज आपण पाहतोय की सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात पहिलं म्हणजे आपण जे दंतधावन असं म्हणतो, दात घासणं, आधीच्या काळी आपण काय वापरायचं होतं, कडुलिंबाचे म्हणजे पानं किंवा जे नॅचरल नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या सर्व गोष्टींचा आपण वापर करायचो. आणि त्या अशा गोष्टी होत्या की ज्याचा हा निसर्ग स्वतः तो विघटन करून घ्यायचा, हा तो स्वतः त्याचा इट कॅन टेक केअर ऑफ इट सेल्फ, म्हणजे ते स्वतः त्या गोष्टीचं मॅनेज करू शकत होता. पण आता आपल्या प्रत्येक जीवनात सकाळपासून रात्रीपर्यंत आपण ह्या इतक्या सगळ्या अँथ्रोपोलॉजिकल किंवा मानव निर्मित वस्तू आपण वापरतो की त्या टाकल्यावर त्या निसर्गाला त्याचं काळजी घेणं किंवा स्वतःच्या स्वरूपात करायला खूप त्रास होतो आहे. आणि ह्या सर्व विघटन करण्याकरताच आपल्याला वेगवेगळे प्रकारच्या यंत्रणा लावाव्या लागतात, ज्याला आपण प्रदूषण नियंत्रण यंत्रणा असं म्हणतो. आता त्याच्यामुळेच प्रत्येकानेच हा विचार करायला पाहिजे की मी जर का तर त्या ज्या गोष्टी आहेत त्या मी जर का खूप जास्त वापरल्या आणि माझ्या
ज्याला आपण आजकाल कार्बन फुटप्रिंट्स हा पण एक हम्म. खूप मोठ्या प्रमाणात आता केलंय की मी जेव्हा जगते तेव्हा किती कार्बन फुटप्रिंट्स होतं. कार्बन न्यूट्रल लाईफस्टाईल ही आजकाल करण्याचं आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे, कारण की ह्या सर्व गोष्टी ज्या पर्यावरण रक्षणाकरता खूप महत्त्वाच्या झालेल्या आहेत. तर आपण ह्या अशा सगळ्या गोष्टी जसं की कमीत कमी पाण्याचा, आपण दात घासण्यापासून खूप लोकांची सवय असते की दात घासतात तेव्हा नळ चालून ठेवतात. तर ते म्हणजे तुम्ही इतकं पाणी घ्या किंवा एवढं पाणी घ्या, जेव्हा तुम्ही एवढं पाणी सोडून देता तर तितकं पाणी प्रदूषित होतं. जे तुम्हालाकडे आलेलं आहे, ट्रीट करून आलेलं आहे, ते तुम्ही पूर्ण पाणी प्रदूषित करून आणि ते तुम्ही नाल्यामध्ये टाकताय. त्याचबरोबर इतरही गोष्टी त्याच्यात येतात. इथपासून चालू झालं तर आपलं अगदी झोपेतही आजकाल आपण जे लावतो की वेगवेगळ्या प्रकारचे मॉस्किटो रिपेलन्स किंवा हे सुद्धा तुमच्या शरीरावर असतात. तुम्ही अंघोळ करता हे असे सगळे जे वेगवेगळे जे अननॅचरल किंवा जे अँथ्रोपोलॉजिकल प्रॉडक्ट्स आहेत, जे नॅचरल नाही आहेत, त्यांनी प्रदूषण ते कमीत कमी वापरून जे आपले जे नैसर्गिक आहे, जे विघटनशील पदार्थ आहेत, त्याचा आपण जर का जास्तीत जास्त वापर केला तर निश्चितपणे आपण ह्या सर्व ज्या समस्या आहेत किंवा आपल्याला ज्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत त्याच्यावर निश्चितपणे आपण मात करू शकू आणि आपल्या पर्यावरणाची जी गुणवत्ता आहे ती टिकवून ठेवू शकू. खूप महत्त्वाचा विषय आहे आणि तो आपल्यापासून सुरू व्हायला पाहिजे, हेही नक्कीच आहे. पाणी हा विषय ज्वलंतच आहे आणि तिसरं महायुद्ध जर झालं तर ते पाण्यासाठी होईल असंही म्हटलं जातं. त्यामुळे आता जरी आपल्याला दिसत नसेल तरी सुद्धा त्याचं भीषण वास्तव समोर आपण येणाऱ्या पिढीसाठी मांडून ठेवतोय आणि ते आपण टाळलं पाहिजे. हा संदेश आजच्या कार्यक्रमातनं आपल्या गृहिणींना आणि गृहिणींनी आपल्या कुटुंबाला आणि कुटुंबानी समाजाला पोचवावा यासाठीच या कार्यक्रमाचं खरं म्हणजे आयोजन आहे. मला समापनाकडे जाताना आज गदिमांची एक कविता आठवतीये. त्या नदी सागरा मिळता असं त्याचं शीर्षक आहे. फार सुंदर आहे. आपल्या गृहिणींसाठी ती कविता आणि मग कार्यक्रमाचं आपण समापन करू. नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर. काय सांगू रे बापांनो तुम्ही आंधळ्याचे चेले, नदी माहेराशी जाते म्हणूनच जग चाले. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन, नदी तरंगत जाते पंख वाफेचे लेऊन. पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा, पाना फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा. असं हे चक्र आहे. अतिशय सुंदर चक्र, अतिशय सुंदर चक्र आहे. आणि खरोखरच आपल्या पृथ्वीवर जे 1% पाणी आपण म्हणतो की मुख्य सगळं जे पृथ्वीवर असं की सागरात पूर्ण पाणी सध्या लॉक झालेलं आहे. आणि हे सागरातलं जे पाणी आहे किंवा समुद्रातलं पाणी आहे हे आपल्या उपयोगाचं नाहीये, परंतु संपूर्ण पृथ्वीला जीवनदान देण्याकरता ही अशी पूर्ण पाण्याचं चक्र होतं. ते ती अत्यंत सुंदर पद्धतीने केलंय की आपल्याला तिला वडिलांची म्हणजे डोंगर जन्मदाता डोंगर तिला आठवतो की खरंच सगळ्यांची पापं घेऊन सगळेच जे नदीचं पाणी जेव्हा वरतून खाली पडतं, आकाशातनं डोंगरावर पडतं, डोंगरावरनं ते खाली येतं. त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यात मिसळत जातात. आपण जसं म्हटलं की पाणी हे एक वैश्विक द्रावक आहे, म्हणजे युनिव्हर्सल सॉल्व्हंट. प्रत्येक जीवाला आवश्यक असलेल्याच गोष्टी ते फिरवतं, त्यातपर्यंत घेऊन जातं. तेच ह्या क्वालिटीमुळे. पण आपण हे जे खूप जास्त खराब करतो, त्याला आपण खूप जास्त टाकतोय, ते सगळं ते समुद्रात घेऊन जाते. पण त्याच्यातही बाष्पीभवनाने परत ते येतं आणि आपल्याला ते पाणी किती सुंदर, म्हणजे ते अत्यंत सुंदर आहे. त्याची कदर केली पाहिजे, निसर्गाची कदर केली पाहिजे. आणि आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप महत्वाची माहिती दिली, त्याबद्दल नागपूर दूरदर्शनतर्फे आणि सखी सह्याद्रीतर्फे तुमचे मनापासून आभार मानते. नमस्कार. नमस्कार.